सांगितलं 23 तारखेला सर्व डिव्हिजनल कमिशनर आमच्या उपसमितीच्या बैठकीत असतील. आता 23 तारीख म्हणजे मंगळवार झाला. त्या मंगळवारी तसे निर्देश दिले जातील. मी उद्या मुंबईत गेल्यानंतर मुख्यमंत्र्याला चहापान आहे, त्या चहापानात मी हा तुमचा विषय कानावरती घालतो आणि तात्काळ यावर कारवाई करून सोमवारपर्यंत सर्व शाळा कॉलेजला GR पोचेल, ईमेल पोचेल. डिव्हिजनल कमिशनरला तसे आदेश देतो आणि ते आपण करून घेऊ. आणि मुलांच्या फिया म्हणजे ज्या पालकांनी फिया भरल्या त्यांना देखील त्या परत दिल्या जातील. त्याच्यामध्ये देखील दादा आपल्याला असं वाटतंय की काही 5, 50, 100 राहिले तर तुम्ही आम्हाला कळवा. त्या कॉलेजवर दबाव टाकून ते करायचं काम आपण करून घेऊ. हे बघा, आम्ही तुमच्यावर शंका असती तर तुम्हाला सांगितलं असतं. म्हणलं जाऊ दे तिकडे, येड्यातच काढाले. शपथ मी थोडा येडा आहे मराठ्याचा. मी लगेच म्हणलं तुम्ही येड्यात काढाले, हे तुमचं दप्तर आणि तुम्ही आणि मी माझा धंदा बघतो काय करायचं. मी खरं सांगतोय, कारण मी शाळेवरती 2 दिवस, ते पण तुम्हाला मीडियासमोरच सांगतो. कारण काय असतं, आपलं क्लिअर टायटल राहिलं पाहिजे. तुम्हालाही डाग नको, आम्हाला पण नको. आम्हाला की तुमच्या पक्षात असल्यामुळे तुम्हाला डाग नाही लावायचं आणि तुम्हाला येड्याचं नाही काढायचं. जरी मुख्यमंत्र्यांनी नाही केलं तरी तुम्हाला शब्द आहे मीडियासमोर, आम्ही कधीच म्हणणार नाही की लाडसाहेबांनी आम्हाला फसवलं, कधीच म्हणणार नाही. कारण हे लय विचित्र राजकारण असतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला काय दोष देणारच नाहीत. हे आता आमच्या पाठीलाच पुंजलंय, 1 वर्ष झालं. हे नाही म्हणजे हे सांगतो, हे नाही, हे आमच्या मागण्याचं म्हणतोय. हे पाठीलाच पुंजलंय, आमच्या लढणं संघर्ष करणं हे पाठीलाच पुंजलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्यावर रुसून तरी काय करावं म्हणून एक प्रेमाचं नातं तुमच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही केलं. मी काय केलं, मी 2 दिवस राज्यात प्रत्येक गावात मराठा सेवक आहे. 26,000 गावं जरी असले तरी वाड्या खेड्या धरून 40,000च्या आसपास राज्यात आहे. माझ्याकडे जवळपास 53,000 मराठा सेवक आहे. आम्हाला कुठली बी माहिती जर 5 मिनिटात बी घ्यायची असली तरी आम्ही घेतो. म्हणजे हे पहिल्यांदा मी सांगालो मीडिया पुढे, हे कोणाला सांगितलेलं नाही मी आतापर्यंत. आमच्याकडे तेवढी यंत्रणा असल्यामुळे म्हणलं जरा शाळा विचारा मास्तराला. मास्तर म्हणताय पुरे पैसे फीस घेतल्यात आहे, वरून तसा जिआरच नाही. मी के पाटील साहेबाला सांगितलं होतं आठवड्यापूर्वी की तुम्ही हे ओबीसी मंत्रालयाला तुम्हाला सांगावं लागणार आहे, ओबीसी विभागाला. कारण तुम्ही ओबीसीच्या सवलती लागू केल्या. ओबीसी विभागाकडून खाली त्यांचे आदेश पुटअप झाल्याशिवाय खालचे लोक ऍडमिशन करणार नाहीयेत. हे त्याच दिवशी सांगितलंय मी तुम्हाला. हे ओबीसी विभागाला मंत्रालयाला सांगावंच लागणार आहे, त्याशिवाय खाली होतं. कारण हे ओबीसीच्या सुविधा सवलती आहेत. तुम्हाला हसन मुश्रीफ साहेबाच्या मंत्रालयाला सांगावं लागणार आहे, खाली आदेशित करा. तुम्हाला चंद्रकांत दादांच्या सांगावं लागणार आहे आणि दादाजी भुसे साहेबांच्या मंत्रालयाला सुद्धा सांगावं लागणार आहे की करा. तेव्हा हे कुठंतरी आमचं कडीला लागणार आहे. नसतं हे सोपं नाहीये. मग एवढं हे आमच्या होऊन जाईल. 5 वर्षाचं शिक्षण, 1 वर्षाचं शिक्षण तरी लागू नाही व्हायचं. आपण करून तोवर आम्ही संपून जाऊ आमचे विद्यार्थी. म्हणून आता तुम्ही सांगितलं फीस वापस देईन, त्याच्यामुळं आमचा तिथं बी काय त्यातली अडचण नाही राहिली. फक्त आता ते सातारा संस्थांचा जे विषय राहिला ना, तो लवकर मार्गी लावून घ्या. तो तुम्हाला म्हटलं दादा ना, आपण ते तुम्हाला विखे पाटील साहेबांनी देखील मागच्या आठवड्यात ते सांगितलं. एजीकडे ओपिनियनला पाठवलंय, त्यांनी 30 तारखेपर्यंतची वेळ घेतली. आणि त्यांचं असं म्हणणं पडलं की बऱ्याच विषयावर याच्याची चर्चा, अभ्यास, अनेक लोकांची चर्चा करावी लागेल. ते आल्यानंतर तात्काळच आपल्याकडे पुन्हा एकदा विखे पाटील साहेबांनी आम्ही येऊ. इथं काय केलं होतं, आपण मागणी केली होती मराठा आणि कुणबी मंत्रालय स्वतंत्र स्थापन करायचं. इथं काय घोळ घालून ठेवलाय, मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिली. आरक्षण शब्द आहे, आरक्षण शब्द काढावा लागेल. ते तुम्ही विखे पाटलांना तुम्हाला पण सांगितलं आम्ही त्याशी आणि मेसेज पण करून टाकला होता की त्यात आपल्याला ते मराठा आणि कुणबी सेपरेट मंत्रालय पाहिजे, म्हणजे जेणेकरून मराठा समाजाचे प्रश्न सोडवायला ही होणार नाही. आरक्षण म्हणल्याच्या नंतर वेगळा विषय ना, त्याच्यामुळे काय होईल, आरक्षण मराठा आरक्षण कक्ष म्हणल्यावर तो विषयच होत नाही, डायरेक्ट तो दुसरीकडे चाललाय. आरक्षण शब्दाचा तिथं काही संबंध नाही त्यांच्यामध्ये. तुम्ही मात्र ती बदल करा तेवढा, तो पण घेऊन टाका. ईडब्ल्यूचे तर सगळेच घ्यायचं म्हणून सांगितले तुम्ही. 2014 पासूनचे सगळेच एकदाच विषय संपवा. 2014 पासून एकदा ECBCचं गेटमध्ये, त्याच्यानंतर पोरांनी जर चुका केल्या तर घ्यायचं तर घ्या, नाही तर तिथून पुढे घेऊ नका. पण इथून पाठीमागचा सगळा राडा काढून टाका. म्हणजे महाराष्ट्रात एक असा संदेश जाईल की मराठ्यांचे जे पोरांची फसवणूक झाली इथून मागं किंवा जे निवड झाली ते आले नाहीत ना, आम्ही एकदाच राडा काढला त्यांचा, पुन्हा इथून पुढे सांगू नका असं म्हणलं तरी चालन भाऊ. कारण इथून पाठीमागं झालेल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमुळं